ते माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की इमर्जन्सीमध्ये डिलेवरी करावी लागेल आणि त्यासाठी अर्णव आता मामांकडे येतो आणि मामाला सांगतो की खूप जास्त क्रिटिकल अवस्था आहे ताईची, त्यामुळे बाळाचंही काही सांगता येत नाही. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे, पण आता मी पटकन जाऊन डॉक्टरांनी जे मेडिसिन सांगितलं आहे ते घेऊन येतो, असंही अर्णव आता मामाला सांगतो आणि लगेचच तो औषधं आणायला म्हणून तिकडनं जातो. इकडे आजी एकदमच हतबल झालेली असते. आजीला कळत नसतं की या सगळ्या परिस्थितीत काय करावं. मामाही विचार करतात की सगळं होत्याचं नव्हतं झालंय, कसं काय होऊ शकतं या सगळ्या गोष्टींचा आता हीच लोक विचार करत असतात. पण इकडे आधीच आजीनी ना काही पत्रिका गुरुजींना दाखवायला दिलेल्या असतात, कारण आता आजींना काळजी वाटत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सुप्रिया जी आहे तिने नम्रताला कॉल केलेला असतो आणि सुप्रिया नम्रताला विचारते तिकडे सगळं ओके तर आहे ना. नम्रता सांगत असते की नाही, इथे काहीच ओके नाही आहे, इथे थोडा प्रॉब्लेम झाला आहे. काय झाला आहे असंही विचारलं जातं. त्याच वेळेला आता ती सांगू लागते की इथे प्रॉब्लेम हा झाला आहे की राकेश आहे ना तो कोमात गेला आहे. राकेश कोमात गेलाय ही गोष्ट जेव्हा आता समजते ना तेव्हा मात्र आता खूप धक्का सुप्रियाला बसतो. सुप्रिया म्हणत असते की हे सगळं काही काय झालं, होत्याचं नव्हतं झालं, एवढं सगळं काही व्हायला नको होतं, असंही ती आता म्हणत असते. तर दुसरीकडे आता नम्रताने फोन ठेवलेला असतो. जसा आता नम्रता फोन ठेवते ना, सुप्रिया जी आहे तिच्या समोर आता शुभंकर उभा असतो. शुभंकर जेव्हा सुप्रिया समोर उभा असतो ना तेव्हा मात्र आता शुभंकर सुप्रियाला विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर शुभंकरला सुप्रिया सांगत असते की आता तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला ना खूप जास्त भीती वाटते. सगळ्या काही गोष्टी एकदमच विचित्र घडत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर आहे ना आम्हाला ना हॉस्पिटलमध्ये तर जायलाच हवं आणि तिकडे देवाकडे सुद्धा प्रार्थना करायला हवी. मग आता हॉस्पिटलमध्ये कशाला जातेस, आधी देवाकडे प्रार्थना कर, असंच काहीसं म्हणणं असतं. इकडे असणार या करचं शुभंकर सुद्धा आता तिच्यासोबत मंदिरामध्ये जायला निघतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं हे तर होतच असतं. जी आता गुरुजींना भेटायला गेलेल्या असतात. गुरुजी जे आहेत ते मात्र आता उभे असतात आणि त्याच वेळेला गुरुजींनी सगळ्या पत्रिका बघितलेल्या असतात. त्यामुळे टेन्शनमध्ये असणारी जी गुरुजींना या सगळ्याबद्दल विचारत असते. तर गुरुजी सांगत असतात की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सगळं सांगितलं आहे ना त्यावरनं मी सगळ्यांच्या पत्रिका पाहिल्या, त्यावरच मला एवढं समजलं आहे की नक्कीच ना प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. सगळ्यांची जी काही नाती आहेत ती पूर्णपणे विस्कळीत झाली आहेत, गैरसमज नात्यात निर्माण झाला आहे. तुमच्या सगळ्यांच्या पत्रिकेत तसा दोष आहे. मग आता आजी विचारतात यावर काही उपाय नाही का, व्रतसंकल्प नाही का. मग आता गुरुजी म्हणतात की बघू आपण या सगळ्यामध्ये काय फरक पडतोय का हे तर बघूच, पण थोडं थांबा, असंही आता सांगितलं जातं. गुरुजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगतात ना तेव्हा मात्र आता कुठेतरी जाऊन इथे मात्र आजीला थोडी भीती वाटायला लागलेली असते. आजी हे विचार करते की हे सगळं काय होऊन बसलं. आजीने ह्या सगळ्याचा एवढाही विचार कधीच केला नव्हता की एवढं सगळं काही घडू शकतं, पण आज जे काही घडत होतं त्यामुळे आजीही खूप जास्त अस्वस्थ होती. आणि आता गुरुजींना सांगितलेलं असतं की लवकरात लवकर काहीही करा, पण लवकर काही सगळं काही चांगलं व्हायला हवं. गुरुजींना संकल्पाबद्दल सुद्धा आजीने सांगितलेलं असतं, कारण आजीला असं वाटत असतं की तिच्या घरावर कोणतंही संकट यायला नको. दुसरीकडे आता अंजलीला त्रास होत असतो. अंजलीला होणारा त्रास ईश्वरीला समजतो. ईश्वरीच्या लक्षात येतं की अंजली एवढ्या सगळ्या त्रासात आहे आणि त्यामुळेच ना ईश्वरी अंजलीला सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला ती आता म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, थांबा, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. अंजलीताई तुम्हाला त्रास होतोय का, असं बोलूनच ना आता ती अंजलीला शांत करायचा प्रयत्न करते. त्यानंतर आता ती डॉक्टरांना सुद्धा हाक मारवून बोलून घेते. डॉक्टर आता तिथे आलेल्या असतात आणि डॉक्टरांना आता समजलेलं असतं की खूपच चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे डॉक्टर लगेचच आता अंजलीला सगळं काही सलाईन वगैरे लावतात, कारण अंजलीला त्रास होत असतो. अंजलीची डिलिव्हरी करायचं त्याने तर ठरवलेलं असतं,
पण अंजलीचा BP जो आहे तो सारखा फ्लक्च्युएट होत असतो, त्यामुळे प्रॉब्लेम होत असतात त्यांना ह्या सगळ्यामध्ये. म्हणूनच आता शेवटी त्यांनी एक सलाईन लावलेलं असतं, सलाईनमधनं इंजेक्शनही दिलेलं असतं आणि त्यामुळे कुठे जाऊन तेव्हा अंजली थोडी का होईना शांत होते, स्टेबल होते. इकडे आता रिया जी आहे ती अर्णवला दिसते. रिया इथे आलेली आहे. अर्णवला दिसल्याबरोबर अर्णव म्हणत असतो की तू इथे काय करतेस. मग आता अर्णवला ती सांगते की मला इथे यायचं आहे, माझ्यासोबत जे काही झालं आहे ना ते एकदम भयंकर झालेलं आहे आणि त्याचा हिशोब तर मी घेणारच आहे, काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आहे, असंही आता सांगितलं जातं. अगं ते सगळं ठीक आहे, पण तू इथे काय करतेस. अगं थांब, मी काय म्हणतो ऐकून घे. तुला पैशांचीच गरज आहे ना, तुला मी देतो पैसे, ब्लँक चेक मी देतो, पण प्लीज प्लीज इथे तू थांबू नकोस, नाहीतर इथे थांबलीस ना खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तू इकडनं जायला हवंस, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा ही आता ती भडकलेली असते. ती सरळ म्हणते की तू ना मला सांगूच नको, मला माझ्या हिशोबाने जे काही करायचं आहे ना ते करू दे, असंही ती आता म्हणत असते. नंतर इकडे अर्णवला फोन आलेला असतो. अर्णवला फोन येतो म्हणून अर्णव कॉल रिसीव करतो. तर अर्णवने कॉल रिसीव केल्यामुळेच ना आता अर्णव विचार करत असतो की काय झालं असेल. ईश्वरी आता अर्णवला सांगते की खूपच जास्त क्रिटिकल परिस्थिती आहे, लवकर या. मग अर्णव औषधं घ्यायला गेलेला असतो, तो आता तिकडनं निघतच असतो. पण इकडे आता रियाला एवढं सगळं सांगूनसुद्धा रिया ऐकत नसते. रियाला आता बदला घ्यायचा असतो आणि त्या सूड भावनेनेच ती आता इथपर्यंत येऊन पोचलेली असते. मग आता ती मागचा पुढचा जराही विचार करत नाही. अर्णव तिला एवढं सांगतो की मी तुला तुझे पैसे देतो, पण तरीसुद्धा ती ऐकत नसते. मग आता ती सरळ हॉस्पिटलमध्ये जाऊन तमाशा घालायचंच ठरवते. पण अर्णवचं पण म्हणणं असं असतं की तू आता तरी निदान हॉस्पिटलमध्ये जाऊ नको, कारण त्याला माहिती आहे ना की काय काय होणार आहे ते पुढे. ऑलरेडी तिथे अंजली ही टेन्शनमध्ये आहे, तिची डिलिव्हरी करायला घेतली आणि आता ही जर तिथे जाईल आणि मग पुन्हा प्रॉब्लेम होतील आणि म्हणूनच आता अर्णव तिला अडवत असतो. पण रिया काही केलं थांबत नसते. रिया आता अर्णवचं एकही शब्द ऐकून घेत नसते. ती रागारागाने तिकडनं निघून जात असते. तेच आता अर्णव म्हणत असतो की तू असं ठरवलंच आहेस का ऐकायचं नाही. अर्णवला ती म्हणते की तुला माहीत नाही आहे, त्याने माझं पैशांचंच नुकसान फक्त केलेलं नाही आहे, माझ्या आजच्याशी खेळला आहे तो, पण आता तो माझ्या आयुष्याशी खेळला आहे ना, त्यालाही दाखवेन मी की कसं असतं ते, त्याला तर शिक्षा भेटणारच, असंही बोलून ना आता ती मात्र तिकडनं जायला निघत असते. अर्णवचा एकही शब्द ऐकत नाही. इथे अर्णवला आपल्या बहिणीचंच म्हणजे अंजलीचं टेन्शन असतं. एकतर डॉक्टरांनी डिलिव्हरी तिला करायला सांगितलेली असते आणि तिची डिलिव्हरी होणार म्हणून अर्णव थोडा बेचैन असतो की काय होईल बाळाचं. त्यातच या रियाचे नखरे सुरू असतात. रिया ऐकायला तयार नसते. तिने सरळ सांगितलेलं असतं तू कितीही बोल, काही बोल, पण मी ऐकणार नाही आहे, माझा विचार पक्का आहे आणि मी त्याच्यामध्ये कोणतेही बदल करणार नाही आहे, असंही आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा अर्णव तिच्या मागे मागे जात असतो. तर इथे जिऱ्यांमध्ये ईश्वरीला अर्णव त्या रियाच्या मागे पळताना दिसतो. म्हणून ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही काय करताय हे. त्यावर अर्णव आता घडलेली हकीकत खाली समजावून सांगतो ईश्वरीला आणि म्हणतो की त्या मुलीला अडवणं खूप जास्त गरजेचं आहे. ती तीच आहे जी गर्लफ्रेंड आहे राकेशची, ती आता इथे तमाशा करणारे येऊन इकडे आता सगळीजणं हॉस्पिटलमध्येच थांबलेले असतात. रिया आली हे बघून खूप जास्त वल्लरी खुश असते. वल्लरी विचार करते की चला फायनली ही आली ना, म्हणजे आता तमाशा होणार. वल्लरी तर आनंदातच असते सगळ्या काही गोष्टींमुळे. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं ईश्वरी तिच्या मागे मागे जाते आणि ईश्वरी तिचा आता हात धरते. ईश्वरीने हात धरल्याबरोबर ती म्हणते की तुम्ही कोण आहात. त्यावर ईश्वरी म्हणते की मी मिसेस ईश्वरी अर्णव राजेशिर्के. तिने आता स्वतःची ओळख करून दिल्याबरोबर आता रिया म्हणत असते की तुमचं काय काम आहे आता माझ्याकडे. मग आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही जरा शांत बसताय का, मला कळतंय की तुम्हाला त्रास होतोय, पण जरा थांबा, मी तुम्हाला दाखवते जी काही सत्य परिस्थिती आहे ना ती. मला ना असं वाटतंय ना की काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणूनच ना थांबा एक मिनटं. आणि त्याच वेळेला इथे रियाला ही लोक घेऊन आलेत म्हटल्यावर खूप जास्त आनंद आता झालेला असतो इथे वल्लरीला. वल्लरी म्हणते की आता तर खरी मजा येणार आहे, बघूया आता ही लोक काय काय करतात ते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी तिचा हात धरते रियाचा आणि राकेशच्या वॉर्डमध्ये घेऊन जात असते. म्हणजे तुला बघायचंच आहे ना,
तर चल मीच तुला दाखवते आणि असं बोलून आता ती तिला घेऊन जाते. जेव्हा आता ती तिला घेऊन जाते ना, तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की आता तर तुला मी बघ दाखवतेच, ह्या माणसाचा तू बदला घेणार आहेस का? हा माणूस बघ कसा आहे. या माणसाचा काही बदला घेऊन उपयोग नाही आहे, कारण हा माणूस आहे ना काही एक देखील करू शकणार नाही आहे. बघ तुला मी सांगते, हा माणूस आता कोमात आहे, या माणसाला तू शिक्षा देणार आहेस का? असंही ईश्वरी त्याच्याकडे बघतच म्हणत असते. त्याच वेळेला आता ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा आता रियाला सगळे दिवस आठवतात, त्याच्यासोबत घालवलेले, त्याच्यासोबत जे ते क्षण तिने घालवले आहेत ते सगळे काही आता तिच्या डोळ्यासमोरून जात असतात. आणि त्यामुळे ना रियाला आता कळतं की खरंच हा माणूस कोमात गेलेला आहे. मग आता रिया ही थोडी भानावर येते. रिया ही विचार करते की बापरे, म्हणजे मी समजत होते ते बरोबर नाही आहे. नंतर आता ईश्वरी त्या रियाला घेऊन डायरेक्टली इकडे मात्र आता गेलेली असते, ती म्हणजे अंजलीच्या रूममध्ये. अंजलीला जिथे वॉर्डमध्ये ठेवलेलं असतं ना, तिथे आता ती गेलेली असते. आणि जेव्हा तिथेच गेल्यानंतर इकडे ती विचारत असते की बघितलं, ही त्यांची बायको आहे आणि ही प्रेग्नेंट आहे. त्याच वेळेला तिला तो प्रसंग आठवतो की सांगितलेलं होतं की ही जी आहे ती बहीण आहे. तो प्रसंग रियाला आठवतो. मग रिया शांतच असते. मग दुसरीकडे आता ईश्वरी म्हणत असते की ही बाई आता प्रीमॅच्युअर डिलिव्हरीसाठी आहे. ती तिच्या नवऱ्यावर खूप जास्त प्रेम करते. तिला तिच्या नवऱ्याचा खरा चेहराही माहीत नाही आहे की तो कसा वागतोय तिच्यासोबत, पण तिला ना खूप जास्त काळजी आहे. म्हणूनच तर आता ती इथे आहे. बघितलंस का काय होऊन बसलेलं आहे हे सगळं? होत्याचं नव्हतं झालं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये ना मी एकच म्हणेन की बघ, तू ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेव आणि लक्षात घे की तुला बदला घ्यायचा आहे त्या माणसाचा. सगळं काही ठीक आहे. ऑलरेडी देवाने त्याला शिक्षा दिली आणि आपणही त्याला शिक्षा देणार आहोतच, पण त्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागणार आहे. तो एकदा का शुद्धीवर आला ना का तुला त्याला जी शिक्षा द्यायची आहे ना ती दे. उलट आम्हीही त्याला तशी शिक्षा देणार आहोत. पण आता ती वेळ नाही आहे की त्याला आता आपण शिक्षा देऊ शकतो. म्हणूनच मी तुला सांगते की थोडं थांब, थोडं थांब, थोडा वेळ जाऊ दे, मग सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. मग तर झालं ना. असंही आता परी रियाला बोलत असते. रियाला जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी समजतात तेव्हा रियाही म्हणते की बरं ठीक आहे, मग मला तेव्हा संधी द्यायची. मग रियाला सांगितलेलं असतं तेव्हा मी बिलकुलही तुला अडवणार नाही. इकडे अंजलीला आता ऑक्सिजन वगैरे लावलेलं असतं. अंजली बेशुद्ध अवस्थेत असते. तोपर्यंत रियाला ईश्वरीने चांगलंच समजावलेलं असतं. रियाला समजवल्यामुळे आता रियाला बऱ्याच गोष्टी समजलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता रिया तिकडनं टिकून जाते. तर इकडे ईश्वरीने ज्या पद्धतीने समजवलं आहे ना त्याचं अर्णवला खूप जास्त कौतुक असतं. म्हणून अर्णव आता ईश्वरीला आधार देत असतो. पाठीमागून येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि एकटक दोघंही जण आता अंजलीकडे बघत असतात. अर्णवकडनं रिया हँडल होत नव्हती, पण ईश्वरीने बरोबर हँडल केलेलं होतं. दुसरीकडे आता सुप्रिया स्वामींच्या मठात जाऊन आलेली असते आणि म्हणूनच ती आता बाबांना म्हणत असते, मठात गेल्यावर जरा प्रसन्न वाटलं, सगळ्या काही गोष्टी आता ठीक होतील अशीच आशा करते. कारण आहे ना खरंच ना खूप जास्त काळजी वाटते अंजली ताईंची. म्हणजे अंजलीच्या बाबतीत काही व्हायला नको. बाबाही म्हणतात की त्या राकेशसाठी प्रार्थना करायची गरजच नाही, त्याला त्याची शिक्षा तर भेटतेच आहे, देव त्याला त्याची शिक्षा देतोच आहे. पण आपण आहे ना जे काही करतोय ना त्या गोष्टींवरनं मला असं वाटतं ना की काही झालं ना तर बिचाऱ्या अंजलीला त्रास व्हायला नको. पण देवाने हे एक बरं केलं, ईश्वरीला त्या राकेशच्या तावडीतून सोडवलं. नाहीतर आज काय घडलं असतं ना, खरंच ना आपल्या ईश्वरीचं आयुष्य पूर्णतः बर्बाद झालं असतं. हे सुद्धा आता बाबांना सरळ आणि स्पष्ट दिसत असतं. त्यामुळेच ना आता बाबा हे सगळं काही बोलत असतात. पण अंजलीची आता काळजी वाटत असते. अंजली आता कोणत्या प्रसंगातून जात असते. तेवढ्यात शुभमकर तिथे येतो. शुभमकर तिथे आल्यानंतर विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का? त्याच वेळेला शुभमकर जेव्हा हे सगळं काही म्हणतो तेव्हा मात्र आता त्याला म्हटलं जातं की नाही नाही काही प्रॉब्लेम नाही, कारण आत्ता शुभमकर राहायला आला आहे आणि त्याच्यासमोर कसे सगळे पत्ते उघडणार ना. त्यामुळे आता बाबा आणि आई नाही नाही असं म्हणतात आणि तेवढ्या वेळेपुरती विषय मारून घेतात. मग आता तुला काही हवं आहे का? नमूचा काही फोन वगैरे आला आहे का? नाही, अजून नमूचा काहीच फोन आलेला नाही आहे असं ही सुप्रिया आता सांगत असते. सुप्रिया म्हणत असते की मला कधी कधी असं वाटतं की हॉस्पिटलला जावं. नको नको, तू थांब, एवढा विचार करू
नकोस, एवढी पॅनिक होऊ नकोस, काही असेल तर आता ती येईल, तिला मी घ्यायला जायचं आहे का, तर तसं सांग, मी घ्यायला जातो, असंही शुभंकर म्हणतो. पण आता सुप्रिया म्हणत असते की नको, ती येईल. मग दुसरीकडे मात्र आता जे बाबा असतात ना, तेही म्हणतात की काळजी करण्यासारखं कारण नाही आहे, बघूया काय होतंय ते. मग इथे सुप्रिया म्हणते शुभंकर आलाय, पण आपल्याला किती आधार झाला आहे ना शुभंकरचा, असंही वाटत असतं. मग आता शुभंकरला चहा वगैरे देण्यासाठी आता ती निघालेली असते. त्यांना मात्र असंच वाटत असतं की कधी एकदा सगळं काही व्यवस्थित होतंय, म्हणजेच राकेशचं सत्य घरातल्यांना कधी समजतंय. कारण आज त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यांची ही जी अवस्था आहे याला सर्वस्वी जबाबदार तो राकेशच होता, हे अजूनही घरात कोणालाच माहिती नव्हतं. आणि त्यामुळेच ना बाबांना असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टींना कळायला हव्यात, आणि यासाठी प्रयत्न बाबांचे सुरू होते. बाबा त्याबद्दलही बोलत असतात. पण दुसरीकडे आता सुप्रियाने सांगितलेलं असतं की सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या ठीक होऊ देत, नंतर आपण बघूया, कारण अंजलीची डिलिव्हरी प्रॉपर होणं गरजेचं होतं. इकडे नम्रता आणि त्याचसोबत ईश्वरी या दोघीही जणी आता तिथे आलेल्या असतात आणि राकेशच्या वॉर्डमध्ये येऊन राकेश हा बेशुद्ध आहे, राकेश कोमात गेलाय का, हे सगळं काही बघत असतात. नम्रता म्हणत असते की मला तर ना हे सगळं काही नाटक वाटतं, कोणत्या अँगलने असं वाटते की याचं ॲक्सिडेंट झालं आहे, खरंच असं वाटतंय का ह्याचं ॲक्सिडेंट झालं आहे, मला तर असं वाटतच नाही आहे जरा पण, असंही आता नम्रता बोलत असते. मग ईश्वरी म्हणते की थांब, आपण आहे ना आधी रिपोर्ट चेक करूया, रिपोर्ट चेक केल्यानंतरच आता त्यांना वाटतं की खरी सत्य परिस्थिती समजेल. म्हणूनच आता जे रिपोर्ट्स केलेले असतात डॉक्टरांनी, ते रिपोर्ट्स आता ईश्वरी आणि नम्रता चेक करायचं ठरवतात. कारण हॉस्पिटलमध्ये आता पैसे देऊन काही कामं केली जात असतात, जसं की आता त्याला जे काही पट्ट्या लावल्या आहे, ॲक्सिडेंट झाला आहे हेही सांगणं, हेही आजकाल पैशांवर सगळं काही चालत असतं. म्हणूनच तर आता ईश्वरीला नम्रताला संशय येत असतो, म्हणून त्या आता एकटक त्याच्याकडे बघत असतात की त्याची काही हालचाल होते का, त्याचे डोळे मिचकत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. त्यातच आता ईश्वरीला तिथे फाईल सापडते. मग आता ती विचार करते की या फाईलमध्ये आपण बघूया त्याचे रिपोर्ट्स काय आहेत ते. मग आता ती फाईल वगैरे चेक करते. फाईल चेक केल्यानंतर आता तिच्या लक्षात येतं आणि ती बघत असते आणि ती बोलू लागते की आता काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एकदम सिरियस आहेत. म्हणजे फाईल वाचल्यानंतर ईश्वरीच्या लक्षात येतं की बरोबर आहेत या सगळ्या काही गोष्टी, म्हणजे खरंच याचा ॲक्सिडेंट झाला आहे. पण या सगळ्या गोष्टींमधनं ईश्वरी आता म्हणत असते की जे व्हायचं आहे ते होऊ दे, पण हा आता जेव्हा शुद्धीवर येईल, बरा होईल, तेव्हा त्याला माझ्या परीने तर मी शिक्षा देणार आहे. खूप सहन केलं, खूप त्रास भोगलाय, पण आता नाही, आता ह्याचं खरं रूप समोर आणणारच, आणि ह्याचं जेव्हा खरं रूप समोर आणेल ना तेव्हाच मी शांत बसेन, असंही आता ईश्वरी म्हणत असते. दुसरीकडे शुभंकरला सुप्रियाने चहा वगैरे आणून दिलेला असतो, आणि जेव्हा चहा दिला जातो ना तेव्हा शुभंकर आता सुप्रियाच्या हाताची पप्पीच घेतो. सुप्रिया म्हणत असते की अरे काय झालं, त्यावर शुभंकर म्हणतो इतका भारी चहा झालाय ना, असा चहा तर मला कुठंच भेटला नव्हता, एकदम भारी. आणि त्याच वेळेला सुप्रिया आणि शुभंकर गप्पा मारत तिथेच बसलेले असतात. तर शुभंकर सुप्रियाला म्हणत असतो की नमू अजूनही आलीच नाही ना, पण मला सांग त्या नमूची एवढी घाईघाईने सगाई का केली, म्हणजे मला बाबा म्हटले की पटकन एवढं सगळं करायला लागलं, पण त्यासाठी एवढी फास्ट प्रोसेस का करावी लागली, त्याचं कारण काय. त्याच वेळेला आता सुप्रिया सांगत असते की ते काय आहे ना, दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं, आणि त्यातच जी आकाशची आई आहे म्हणजेच ईश्वरीची मामी सासू, तिला ना हे लग्न मान्य नव्हतं, आणि त्यामुळेच ना तिने अडथळे आणले. खरं तर तिने ना साखरपुडा वेगळ्याच मुलीसोबत ठेवला होता. मग त्यानंतर आता या दोघांचं प्रेम एकमेकांवर आहे हे समोर आलं. मग काय, तो साखरपुडा मोडला आणि मग लगेच आपल्या या नम्रताचा आणि आकाशचा साखरपुडा झाला. मग आता थोडं त्यांचं लग्न लांबवलं गेलेलं आहे, का तर त्यांच्या घरात काही ना काही सुरू आहे यासाठी, म्हणूनच त्यांचं लग्न आता थोडं वाढवलं गेलं आहे, पण होईलच. आणि त्यावेळेला जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता शुभंकर म्हणत असतो पण त्याच्या आईला हे सगळं का मान्य नाही, मग आता लग्न. पण मला एक गोष्ट सांग, आकाश करतोय ना प्रेम आपल्या नम्रतावर. त्यावर आता आई सांगत असते की हो, आकाश ना सगळ्या कामात तिला सपोर्ट करतो, आणि त्याचं प्रेम म्हणशील तर खूप जास्त आहे नम्रतावर आपल्या, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन आता सुप्रिया जी आहे ती समजून घेत असते, आणि सुप्रिया ही आता शुभंकरला या सगळ्या गोष्टी सांगते. शुभंकर म्हणतो मग
तर झालं. जर दोघंही जण राजी असतील तर मग काय आहे ऑप्शन, करू दे की. आता सगळ्या काही गोष्टी नीट होतील, मला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे. आता काही गरज नाही आहे टेन्शन घ्यायची, असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता शुभंकर म्हणत असतो की एका अर्थी बरंच झालं की चला दोघींचंही सगळं काही व्यवस्थित होतं आहे. मला ईश्वरीचंही कळलं. त्यानंतर नमूने एवढ्या घाईघाईत साखरपुडा केला तेच कुठे काही समजत नव्हतं. पण आता मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी, असंच झालं आहे ह्यांच्यात सुद्धा. टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल, असंही शुभंकर आता सांगत असतो सुप्रियाला. सुप्रियालाही शुभंकरशी बोलून खूप बरं वाटलेलं असतं. कारण घरात ना एकटेच असायचं हे. नमू जायची क्लाउड किचनला आणि मग बाबा. त्यापेक्षा शुभंकर आलाय ना, शुभंकर मस्त जर टेन्शन असेल तर ते टेन्शन एकदम हलकं करायचं काम शुभंकरने आता केलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की राकेश आहे अजूनही कोमात आहे. मग ईश्वरी आणि नम्रता विचार करतात की जाऊ दे, हा आता कोमात आहे आपल्याला कळतंय ना, आता ह्याची शुद्धीवर यायची वाट बघूया आणि मग ह्याचं काय करायचं आहे ना ते आपल्या परीनं आपण बघूया, असंही आता ठरलेलं असतं. आता इकडे मात्र ईश्वरी लगेचच तिकडनं जात असते, कारण इथे परत कोणी बघितलं ह्या दोघींना तर प्रॉब्लेम होईल असंही ईश्वरीला वाटत असतं. म्हणून ईश्वरी आता या सगळ्या काही गोष्टी आहेत ना इथे असणाऱ्या या नम्रताला सांगते आणि दोघीही जण तिकडनं बाहेर पडतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इकडे आता डिलिव्हरी झालेली असते अंजलीची आणि अंजलीला गोंडस अशी मुलगी जन्माला आलेली असते. आता अंजलीला मुलगी झाली म्हणून सगळ्यांनाच आनंद होतो. पण अंजलीने आता एक अट ठेवलेली असते की अर्णव ईश्वरीने माझ्या बाळाला बघायचं नाही, त्यांची सावली माझ्या बाळावर नको. त्यामुळे अर्णवला धक्का बसतो. पण ईश्वरीच्या आयडियामुळे अर्णवला अंजलीचं बाळ बघता येतं. म्हणजे दोघंही जण आता नर्स आणि डॉक्टरचा गेटअप करतात आणि जेव्हा अंजली झोपलेली असते तेव्हा बाळाला बघण्यासाठी जातात आणि अर्णव मात्र बाळाला हातात घेऊन खूप जास्त खुश झालेला असतो. ईश्वरीचे आभार मानत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की आजचं जगातलं सगळ्यात मोठं सुख तू माझ्या पदरी टाकलेलं आहेस, हे मी कधीही विसरणार नाही. मग आता ईश्वरी ही खूप जास्त खुश असते त्या बाळाला बघून. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.